नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 12 नोव्हेंबरला म्हणजेच की वार आहे मंगळवार, या दिवशी आहे कार्तिकी एकादशी. तर कार्तिकी एकादशी असल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण उपवास करतो किंवा पाण्यामध्ये टाकून आंघोळ वगैरे करतो. ज्या घरात इडापिडा असेल किंवा आपल्या मुलाची प्रगती होत नसेल किंवा मुलाला सतत नजरबाधा वगैरे होत असेल किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असतं किंवा सतत लहान मुलं बाळांना नजरबाधा होते, तर मग ह्या गोष्टी जर होत असतील तर मग आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणजेच की कार्तिक एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच की तुळशी मातेच्या जवळ असा एक दिवा लावायचा आहे ज्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यामुळे काय होतं की आपल्या पतीची प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. तर अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळं आपण जर आजच्या दिवशी दिव्यामध्ये टाकले तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आषाढी आणि कार्तिकी ही एकादशी म्हणजे वर्षभरात ज्या एकादशी येतात त्यापैकी ह्या दोन एकादशी खूप म्हणजे मोठ्या एकादशी असतात आणि खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजेच की आपण जर इतर एकादशींचा उपवास नाही केला तरी चालेल, पण कार्तिकी आणि आषाढी एकादशीचा उपवास जर केला तर आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ मिळतं असे म्हटले जाते. तर मग काय होतं की आपण एकादशीच्या दिवशी म्हणा की आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर म्हणजेच की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जरी नाही शक्य झालं तुम्हाला तरी मग सकाळी उठायचं आहे तुम्हाला. सकाळी म्हणजेच की 8पर्यंत तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे. आता आंघोळ करत असताना मग काय करायचं आहे, आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं. आता गंगाजल टाकण्यासाठी 2 थेंब टाकलात तरी हरकत नाही आणि त्याचप्रमाणे थोडीशी चिमूटभर हळद त्यात टाकायची आहे आपल्याला. आता ह्यामुळे काय होईल की आपल्या घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा इडापिडा होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजरबाधा वगैरे होत असेल तर मग काय होईल, गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला म्हणजे पूर्ण कार्तिक महिन्यात गंगा स्नान करणं आपल्याला शक्य होत नाही किंवा सगळेच गंगेच्या नदीच्या ठिकाणी किंवा म्हणा अजून कोणत्या नदीच्या ज्या ठिकाणी आपण मोठ्या नद्या आहेत त्या ठिकाणी आपण सगळेच काय राहत नाही. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला जाणं काही शक्य होत नाही. तर त्यामुळे मग आपण मग घरामध्ये आंघोळ करत असताना मग त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग ज्यावेळेस आपण आंघोळ करत असेल त्यावेळेस मग हर हर गंगे म्हणून स्नान मग करायचं आहे आपल्याला. म्हणजे यामुळे काय होतं की आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि मग त्यानंतर मग आपल्याला थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची. आता हळद का टाकायची, हळद टाकल्यामुळे काय होतं की आपला गुरुग्रह बळकट होतो आणि माता लक्ष्मीला पण हळद सगळ्यात जास्त प्रिय असते आणि नकारात्मक जी ऊर्जा असते ती निघून जाण्याचं म्हणजे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हळद करते. मग आपल्यामध्ये जर आपल्या घरात आपण सगळेच सकारात्मक विचाराचे नसतो, एखादा व्यक्ती असा असतो की सतत नकारात्मक किंवा सतत वाईट वगैरे बोलत असतो, तर त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये पण थोडीशी हळद किंवा गंगाजल 2 थेंब टाकून मग स्नान करायला द्यायचं आहे. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे की आता आपल्याला आपण पूर्ण महिनाभर तरी आपण तुळशी मातेची सेवा करणारच आहोत. तर त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, एक दिवा आपल्याला असा लावायचा आहे की आपल्या मुलांची पतीची प्रगती होईल यासाठी. तर तो दिवा आपल्याला कधी लावायचा आहे, तर संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी. आता दररोज आपण पूर्ण महिनाभर म्हणजे पूर्ण कार्तिक महिना सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेला. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आता हा जो दिवा लावणार आहे तो आपल्याला मग त्यावेळेस वेगळा दिवा लावायचा आहे. आता आपण दररोज जो दिवा लावणार आहात तो तुपाचा आहे, हा पण तुम्ही तुपाचा लावू शकता. आता तुमच्याकडे जर तूप नसेल तर हरकत नाही, तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल. तर सगळ्यांच्या घरी सगळ्यांची परिस्थिती सारखी असेलच असं नाही, त्यामुळं तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेतलात तरी चालेल. आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे, त्यासाठी मग आपण जो दिवा दररोज घेतो तो दिवा न घेता आपल्याला पंती घ्यायची आहे. पंती पण स्वच्छ घ्यायची आहे, अशी खराब वगैरे काळवंडलेली घेऊ नका. आणि त्यामध्ये तुम्हाला एक वात लावायची. आता तुम्हाला तुमच्या इकडे जरी एक वात लावून कोणताही दिवा प्रज्वलित करण्याची पद्धत असेल तर एक लावू शकता किंवा 2 वात लावून प्रज्वलित करण्याची पद्धत असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि मग त्यानंतर त्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आता हळद म्हणजे गुरुग्रह बळकट करतो म्हणून त्यात थोडीशी हळद टाकायची आहे. आणि मग 2
लवंग घ्यायचे आहेत आणि फूल असलेले लवंग घ्यायचे आहेत आणि तुटलेल्या वगैरे घेऊ नका. आणि मग त्यानंतर एक हिरव्या रंगाची वेलची घ्यायची आहे. आणि हिरव्या रंगाची वेलची ती पण चांगली घ्यायची आहे, अशी खराब वगैरे किंवा जास्त दिवस घरात साठवलेली अशी घ्यायची नाही, चांगली घ्यायची आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत, आता मग ज्यावेळेस संध्याकाळी आपण दिवा बत्ती वगैरे करतो त्यावेळेस मग हा दिवा आपल्याला तुळशी मातेला लावायचा आहे. आणि मग तुळशी मातेला हा दिवा लावल्यानंतर त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे किंवा माझ्या मुलांची पतीची प्रगती होऊ दे. घरात जर तुमच्या एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला सतत नजरबाधा होते किंवा लहान मुलाबाळाला किंवा तुमच्या मुलाला नोकरीत यश मिळत नाही, अशी जी पण काय तुमची इच्छा असेल ती इच्छा मग तुळशी मातेला बोलायची आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला मग एक मंत्र म्हणायचा आहे. आता तो मंत्र कोणता म्हणायचा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ह्या मंत्राचं मग आपल्याला 108 वेळा जप करायचे आहे. आता ज्यावेळेस तुम्ही दिवा लावणार आहात त्याच वेळेस तुम्हाला तुळशी मातेजवळ बसूनच तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आता तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, घराबाहेर जागा वगैरे नसते, गॅलरीत इतर सामान वगैरे असतं, तर बसण्यासाठी जागा नसेल तर मग तुम्ही देवाजवळ म्हणजे जिथे तुमचं देवघर असेल तिथे येऊन मंत्र म्हणलात तरी हरकत नाही. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या केल्यानंतर काय होतं की आपल्या घरातील मुलांची म्हणा, पतीची म्हणा किंवा आजारपण कोणतीही तुमची इच्छा असेल ती इच्छा दूर होते. कारण पूर्ण कार्तिक महिना पवित्र मानला जातो. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात सेवा करतो त्याचं फळ मिळतं, त्याचप्रमाणे ह्या महिन्यात आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ नक्की मिळतं. आणि मग आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून तर तुमच्या घराच्या जवळपास म्हणा किंवा गाय वगैरे असेल तर गायने वासरू त्यांना एक चपाती वगैरे खायला द्यायची आहे किंवा 3 केळी वगैरे द्यायची आहे. आणि मग ह्या गोष्टीचं लक्ष असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी आणि तुळशी मातेचा विवाह असेल त्या दिवशी म्हणजे पौर्णिमेपर्यंत विवाह असतो, त्यामुळं मग ह्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेचं पान तोडायचं नाही. इतर दिवशी तुम्ही उपाय करू शकता, जोपर्यंत पौर्णिमा होत नाही तोपर्यंत मग तुळशीचे विवाह केले जातात. त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यामुळे काय होतं की तुळशी मातेचं पान जर आपण तोडलं तर मग माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते. त्यामुळे मग चुकूनही एकादशीच्या दिवशी आणि तुळशी विवाह असेल या दिवशी मग तुळशीचं पान तोडू नका. आणि मग तामसिक पदार्थ खाऊ नका. तुम्ही उपवास जरी केला नसेल तरी पण तामसिक पदार्थ म्हणजेच की मसाल्यातले पदार्थ, कांदा, लसूण ह्या वस्तू तुम्ही मग खाऊ नका. म्हणजेच काय होतं की आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहत नाही, माता लक्ष्मी नाराज होते आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेते. तर मग ह्या ज्या गोष्टींची आपण काळजी घेतली आणि हा जर उपाय केला तर आपल्या घरात ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात. मुलाबाळांवरती भगवान विष्णूंची म्हणा, माता लक्ष्मीची म्हणा कृपा राहते आणि आपल्याला कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.